रात्री घरात मी एकटीच झोपले होते. बाहेर हलकीशी पावसाची रिमझिम सुरू होती आणि खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे वातावरण आणखी शांत आणि थोडं रोमॅन्टिक वाटत होतं. आई बाबा गावाला गेले होते आणि मोठ्या घरात एकटेपणाची सवय असली तरी त्या रात्री मन थोडं अस्वस्थ होतं. मोबाईलवर गाणी ऐकत ऐकत मी कधी डोळा लागला कळलंच नाही. अचानक दरवाजावर हलकासा आवाज झाला. मी दचकून उठले. घड्याळात 10:30 वाजले होते. इतक्या रात्री कोण येईल असा विचार करत मी दरवाजा उघडला तर समोर माझा जिवलग मित्र उभा होता. चेहऱ्यावर नेहमीसारखंच खोडकर हसू आणि हातात चॉकलेट्सची पिशवी. मी आश्चर्याने विचारलं, अचानक? तो हसत म्हणाला, तुझी आठवण आली म्हणून आलो. त्याचा तो साधा संवादही मनाला स्पर्शून गेला. मी त्याला आत घेतलं. घरात पावसाचा सुगंध आणि आमच्यात हलकीशी संकोचाची हवा होती. आम्ही सोफ्यावर बसून गप्पा मारू लागलो. कॉलेजच्या आठवणी, जुन्या गोष्टी आणि नकळत वाढत जाणारी जवळीक. त्याने माझ्याकडे पाहत विचारलं, तू ठीक आहेस ना एकटी? मी हसून मान हलवली. पण त्याने माझ्या डोळ्यांतील एकटेपणा ओळखला होता. वातावरण हलकं करण्यासाठी तो अचानक म्हणाला, चल आज आपण डॉक्टर खेळू. मी हसून त्याला उशी मारली आणि म्हणाले, तू कधी सुधारणार नाहीस. पण त्याच्या डोळ्यात खोडकरपणाबरोबर काळजीही होती. तो म्हणाला, डॉक्टर म्हणून चेक करतो, तुझ्या हृदयाची धडधड वाढली आहे का? माझं हृदय खरंच वेगाने धडधडत होतं. त्याने माझा हात हलकेच हातात घेतला आणि नकळत गंभीर होत म्हणाला, इतकी थंडी आहे आणि तू एकटी झोपतेस. काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. त्या क्षणी खेळाचा सूर थोडा बदलला होता. त्याच्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, फक्त जपणूक होती. आम्ही दोघेही त्या क्षणाचा अर्थ समजून घेत होतो. तो हळूच माझ्या जवळ सरकला आणि म्हणाला, रुग्णाला आराम मिळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. मीही खेळात साथ देत म्हणाले, डॉक्टर साहेब मग औषध काय? तो हसला आणि म्हणाला, विश्वास आणि थोडंसं प्रेम. त्या शब्दांनी वातावरण आणखी कोमल झालं. आम्ही दोघेही हसत होतो, पण मन मात्र एकमेकांच्या जवळ येत होतं. त्याने माझ्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाला, हे टेन्शन कमी करण्यासाठी. माझे डोळे मिटले. त्या साध्या स्पर्शात सुरक्षिततेची जाणीव होती. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता आणि घरात आमच्यातलं अंतर कमी होत होतं. आम्ही बराच वेळ फक्त बोलत राहिलो, भविष्याबद्दल, स्वप्नांबद्दल, आणि नकळत हातात हात गुंफले गेले. त्याने माझ्या केसांवरून हात फिरवत विचारलं, मी नेहमी असाच तुझ्याजवळ राहू का? मी उत्तर देण्याआधीच माझ्या शांत स्मितातून त्याला होकार मिळाला होता. त्या रात्री आमचं डॉक्टर खेळणं हे फक्त एक निमित्त होतं. खरं तर आम्ही दोघेही एकमेकांच्या मनाची धडधड ऐकत होतो. त्याने मला अलगद मिठीत घेतलं आणि त्या मिठीत कुठलाही गैरसमज नव्हता, फक्त विश्वास आणि प्रेम होतं. वेळ कसा गेला कळलंच नाही. पाऊस थांबला होता, पण आमच्या मनात नव्या नात्याची सर सुरू झाली होती. तो निघताना दरवाजात थांबून म्हणाला, आजचा ट्रीटमेंट यशस्वी झाला. रुग्ण हसत आहे. मीही हसून उत्तर दिलं, डॉक्टर उद्या पुन्हा भेटणार ना? तो म्हणाला, आता कायमच. दरवाजा बंद केल्यावर मी आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. त्या रात्री मला पहिल्यांदाच घर रिकामं वाटलं नाही, कारण कोणीतरी मनात जागा करून गेला होता. आणि डॉक्टरचा तो निरागस खेळ आमच्या प्रेमकथेची सुरुवात बनला.